हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते. आणि आजच्या दिवशी तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या सर्व काही पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करते. आणि तुमच्या सर्वांचा आजचा दिवस खूप असं छान जाऊ देत आणि मस्त असू देत. तर त्याचबरोबर माझाही आजचा दिवस छान आहे. आता जसं की आजारी होते तर आता थोडं बेटर वाटते. CBC अजून केलं नाही. CBC करायचं आहे पुन्हा एकदा, पण आता सध्या बेटर आहे. ठीक वाटतंय. मेडिसिन पण चालू आहेत. आय थिंक एकच डोस राहिलेला आहे फक्त, पॅरासिटामॉल आणि डॉक्सीचा. बाकी सगळं व्यवस्थित कव्हरअप झालं आहे. थोडाफार विकनेस कधीतरी जाणवतो, तर इतकाही नाही आहे. तर त्यासाठी काही फळं वगैरे खाणं चालू आहे, जसं की प्लेटलेट्स वाढण्यासाठी किवी, त्यानंतर पपई वगैरे. तर खूप सारं आणून ठेवलेलं आहे ह्यांनी आणि आता तेच खातो आहे. आणि त्याने खूप फरक पण जाणवतो आहे की फ्रेश वाटते. आणि त्याचबरोबर ORS पण चालू आहे, ORS पावडर पाण्यामधून. कारण पाणी तर भरपूर प्यायचं आहे जेवणासोबतच. त्यात चपाती वगैरे जेवण असं जातच नाही आहे, मला खावंसं वाटत नाही. नॉर्मल भात, डाळ भात काय असेल ते, भाजी भात वगैरे असंच खाते. कारण डॉक्टरांनी पण सांगितलं की हलकं जेवण खा, आणि चपाती खावीशीच वाटत नाही. कारण मधल्या काळामध्ये जेव्हा जास्त त्रास होतो त्यावेळेस वोमिटिंग फिलिंग होत होतं. वोमिटिंग होत नव्हतं मला, फक्त तसं होत होतं की उलटी आल्यासारखं. तर त्यामुळे मला चपाती वगैरे खाणं बंदच झालं. आणि जास्त करून आता तर मी भातच, आता सध्या थोडी थोडी खाते आहे, जास्त नाही पण भात खाते. आणि तुम्हाला पण जर ह्यातले काही सिमटम्स जाणवत असतील, डेंग्यू वगैरे किंवा मग फिवर, गोचिडताप वगैरे असे, तर मी तुम्हाला सांगेल, भरपूर खावंच वाटलं नाही तरी पोटभर खायचं, खूप पाणी प्यायचं आणि निवांत राहायचं. दुसऱ्या ह्याच्यावरती काही नाही. आणि जास्तीत जास्त फळं खायची, जसे की किवी आणि त्यानंतर पपई वगैरे, ज्याने की आपल्याला एनर्जी मेंटेन राहते आणि आपले जे प्लेटलेट्स आहेत त्या मेंटेन राहतात, कमी होत नाही. म्हणजे प्लेटलेट्स कमी झाल्यानंतरसुद्धा ही फळं खाल्ली जातात, किवी त्यानंतर पपई. त्याचबरोबर ज्या गोष्टींनी आपले प्लेटलेट्स वाढू शकतात, पेशी वाढू शकतात, तशा गोष्टी म्हणजे पपई, किवी सांगितलं तुम्हाला. त्यानंतर दुधाचं जे खरवस असतात ते, त्यानंतर चिकाचे लाडू वगैरे भेटतात ते. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या की मला आत्ता माहिती पडल्या, तर त्याच मी तुम्हाला सांगते. तर या गोष्टी खाल्ल्याने आपल्या जे प्लेटलेट्स किंवा पेशी आपण म्हणतो कमी झालेल्या, त्या वाढण्यासाठी हेल्प होते. तर हे आपलं डाएटमध्ये असणं गरजेचं आहे. जरी नसेल काही त्रास होत ना, तरी आत्ता मार्केटमध्ये खूप सारे पपई वगैरे अवेलेबल आहे. किवी थोडं कॉस्टली आहे, पण जर जमलं तर एखाद वेळी आणून खा, कारण त्याने पण फायदा होतो. की व्हायलाच पाहिजे आणि मगच खाल्लं पाहिजे असं नाही. आधीसुद्धा आपण खाल्लं तर आपल्या एनर्जीमध्ये, म्हणजे एनर्जी लेवल मेंटेन राहण्यासाठी आय थिंक नक्कीच मदत होईल. त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये हे अशा प्रकारचे फळं खा. अशा प्रकारचे आता साथ आलेली आहे, फिवर अँड ऑल, जसं की डेंग्यू, ताप वगैरे. आणि त्याच्यामध्ये विकनेस खूप येतो, मग खूप मोठ्या प्रमाणात विकनेस येतो. तर त्यामुळे डाएट व्यवस्थित असणं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, की खाणं पोटभर खाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पाणी भरपूर पिणं. आणि जरी तुम्हाला नसेल काही त्रास ना, तरी मी सांगते ती हे जे फ्रुट्स आहेत ते, आणि ORS पावडर वगैरे आपण म्हणतो ना, जे एनर्जी बूस्टअप असतं, तर ते नक्की खा. पाण्यामध्ये टाकून पिया, त्याने पण फायदा होईल. म्हणजे जास्त करून तरल पदार्थ जसं काही ज्युसेस वगैरे तुमच्या डाएटमध्ये ॲड करा, कोणत्याही प्रकारचे. ज्यांना पित्ताचा त्रास नसेल त्यांनी अगदी साधं लेमन ज्यूस, लिंबू पाणी जरी घेतलं ना तरी चालेल. मला पित्ताचा त्रास आहे, त्यामुळे मला लिंबू पाणी पिलं किंवा आंबट असं काय टेस्ट असते त्या गोष्टी मी जर घेतल्या तर मला पित्त जास्त होतं आणि मग मला पित्ताचा त्रास होतो. त्यामुळे मी ते अवॉइड करते. तर ठीक आहे, हे मला महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगायची होती. थोडंफार मला तुम्हाला जशी काळजी आहे तशी मला पण वाटते, म्हणून म्हटलं की जे आपण करतोय ते तुम्हाला पण सांगावं, आपल्या फॅमिलीला पण. तर काळजी घ्या सगळ्यांनी. तर जसं मी तुम्हाला काल सांगितलेलं कालच्या व्लॉगमध्ये, की मी आता पुन्हा कामाला सुरुवात करते आहे. तर आजपासून कामाला सुरुवात केली. आज आहे गुरुवार. तर सकाळी देवपूजा वगैरे झाली, घरातली कामं आवरल्यानंतर. त्यानंतर स्वामींचा अभिषेक वगैरे, छान असा स्वामींचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात झाली. आणि आता सगळं काही माझी चाललेली आहे स्टॉलची तयारी, तर ती तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. त्यामुळे कंटिन्यू करा. आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.
सबस्क्राईबच्या शेजारचं बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुमच्या सर्वांची काळजी मागच्या व्हिडिओ मला पाहून खूप भारी वाटलं. तुमच्या सगळ्यांच्या खूप सारे कमेंट आल्या, काळजी घ्या आणि व्यवस्थित तब्येत सांभाळा वगैरे. तर खूप छान वाटतं तुमचं असं प्रेम पाहून. थँक्यू, खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर जो आपला स्टॉलचा व्हिडिओ होता त्यानंतरसुद्धा मला काही बोलता आलं नाही, मी पुढे व्हिडिओच केला नाही. तर त्या व्हिडिओला खूप छान असा तुमचा रिस्पॉन्स होता, खूप छान असे कमेंट होत्या. सगळ्यांना खूप भारी वाटलं की नवीन स्टार्टअप केलं त्याबद्दल. तर तुमचे ते मला सगळ्यांचं कमेंटमधून कळालं प्रेम तुमचं, की तुम्हाला पण खूप आनंद झाला आहे काहीतरी वेगळं पाहायला भेटल्यानंतर. मी वेगळं काहीतरी करते त्यामध्ये तुम्हीसुद्धा मला सपोर्ट करताय, तर ते पाहून खूप छान वाटलं. तर थँक्यू. असाच सपोर्ट राहू द्यात आणि असंच प्रेम राहू द्यात. लवकरच आपले यूट्यूबचं पण जे काय आहे ते आपण कंप्लीट करूया. तर चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा. आता मी काय काय करते बघा. तर बघा माझं चाललं आहे भाजी मिक्स करायची. भाजी नाही म्हणत शकत आपण, रगडा. तरी आता मोस्टली घरातल्या भाषेत आपण भाजी वगैरे म्हणतो. तर माझं चाललं आहे पाणीपुरीचा रगडा बनवायचा. तर चला तुम्ही बघून घ्या मी कसं काय काय करते. हाय गाईज, तर चला बघूया आता. आज मी तुम्हाला दाखवते की मी जी काही प्रिपरेशन म्हणजे स्टॉल लावायच्या पहिले घरून काय काय आम्ही प्रिपरेशन करून नेतो ते तुम्हाला मी दाखवते आता. तर ही बघा मी आता इथे कांदा कट करत आहे. तर शक्य होईल तितका कांदा जसा वेळ भेटेल तसा मी घरूनच कट करून नेते. त्यानंतर जर तो संपला तर मग थोडाफार तिथे जसं कस्टमर थोडं कमी झालं की तेवढ्या वेळेत पटकन कापून ठेवते, कारण मग ऐनवेळी गडबड होत नाही. कांदा कापल्यानंतर त्याच बरोबर मी लगेच कोथिंबीर पण कापून घेतली. आणि ॲक्च्युली हे सगळं मी इतर काम झाल्यानंतर करते, म्हणजे घरातलं हाऊसहोल्ड वगैरे झालं त्याच्यानंतर मग बाकी जे पाणी वगैरे आपण बनवतो ते पाणी वगैरे बनवून माझं झाल्यानंतर मग मी हे कटिंगचं काम करते. तर बाकी सगळं माझं ऑलरेडी झालेलं आहे, ते मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. तर ते मी कांदा आणि कोथिंबीर दोन्ही मिक्स केली बघा. तर आता कोथिंबीर खूप महाग झालेली आहे, तर त्यामुळे मी कांद्यामध्येच ती मिक्स करते, जेणेकरून ती थोडीच लागते, जास्त क्वांटिटीमध्ये लागत नाही. अशीच जर आपण सेपरेटली टाकायची म्हटली तर ती खूप सारी लागते. आणि कांद्यामध्ये मिक्स केल्यानंतर ती प्रत्येक डिशमध्ये जाते, प्रत्येक पुरीमध्ये पण जाते आणि टेस्ट बेटर राहते. आणि मिक्स करून घेतल्यानंतर ती कमी पण लागते. त्यानंतर बघा आता इथे माझा सगळा पसाराच आहे, कारण आता माझी सगळी तयारी चालली आहे. कांदा वगैरे कट करून घेतलेला आहे सगळं, आणि हे सगळं माझं असं असतं बघा. सगळं त्यावेळेस सगळं असं सामान सगळं अवतीभोवतीच असतं. तर आता मी तुम्हाला दाखवते काय काय केलं. तर हिरवी चटणी, ही एक्स्ट्राची चटणी, त्यानंतर चिंचेची चटणी, त्या 2 चटण्या माझ्या झालेल्या आहेत ऑलरेडी. त्यानंतर हे आहे तिखट पाणी. तर हे सुद्धा बनवून रेडी झालेलं आहे माझं. तर स्टॉलवर न्यायचंच बाकी आहे, म्हणजे टोटली पूर्णपणे तयार आहे हे. त्यानंतर मग गोड पाणी पण झालं होतं माझं, तिथेच होतं. त्यानंतर मग आता फक्त रगड्याची तयारी. तर रगडा पण टोटली झालेलंच आहे, म्हणजे मी कुकरला लावून घेतलेले आहे सगळं. आता फक्त मी बटाटे च्या साली काढून हे मिक्स करून घेणार आहे. तर इथे माझं चाललेलं आहे हे करायचं, बटाट्याच्या साली वगैरे काढून, कारण हे नंतर डायरेक्टली स्टॉलवर नेलं तर खूप सारी गडबड होते. त्यामुळे आधीच सगळी प्रिपरेशन मी ऑलरेडी करते आणि सगळं तुम्ही बघतच आहात व्यवस्थित एकदम स्वच्छ पद्धतीने हायजीन मेंटेन करूनच केलं जातं. आणि हे मॅश पण मी हाताने वगैरे करत नाही, आपलं मॅशर आहे त्यानेच करते. त्यानंतर आता बटाटे मॅश करून झाल्यानंतर वाटाणे सेपरेटली मॅश करते, म्हणजे दोन्ही व्यवस्थित बॅलन्सली मॅश होतं, एकत्र नाही होत व्यवस्थित. आता सगळं माझं सामान झालेलं आहे. आता माझं चाललेलं आहे स्टॉलवरती नेण्यासाठी तयारी सुरू झालेली आहे. तर मी सगळं असं पिशवीमध्ये पॅक करून घेते, म्हणजे न्यायला वगैरे बरं पडतं. स्टॉलची जी गाडी आहे ती बाहेर असते, मग ती गाडीमध्ये ह्या पिशव्या तशाच नेऊन ठेवते. तर येते बघा डिशा वगैरे मी बघा घासून घेते. रोज रात्री मी त्या घरी आणल्यानंतर भांड्यांबरोबर घासून घेते स्वच्छ, आणि मगच त्या दुसऱ्या दिवशी रियूज केल्या जातात, तशाच आम्ही यूज करत नाही. तर आता बघा फायनली आम्ही आलेलो आहोत स्टॉलवरती. सगळं तयारी झाली, त्यानंतर जरा गडबड झाली मुलांची सुद्धा, त्यामुळे मग जास्त शूट नाही केलं. तर आता इथे आल्यानंतर बघा इथे आम्ही स्टॉल लावतो हा, आणि आता जस्ट फक्त आणून सामान ठेवलेलं आहे, अजून लावायचं आहे. तर इकडे क्लिनिंग वगैरे चालले बघा यांची. तर सॅनिटायझरची बॉटल जी आहे त्याने क्लीन करून घेतो पूर्ण, स्टॉल पूर्ण पुसून वगैरे घेतो. त्यानंतर मग हे सोबत असल्यानंतर दोघांची दोन्ही बाजूनी तयारी सुरू होते. सामान वगैरे काढायचं, व्यवस्थित लावायचं, त्यानंतर देवपूजा वगैरे.
तर जसं की सगळ्याच गोष्टीची अरेंजमेंट करावी लागते. तर तुम्हाला दिसतंच आहे म्हणजे लाईटची वगैरे, कारण आता 6-7 नंतर अंधार पडत येतो आणि अंधार पडायला लागल्यानंतर मग थोडा प्रॉब्लेम होतो उजेडाचा. त्यामुळे हे चार्जिंगचं बल्ब वगैरे आम्ही आणलेलं आहे ऑलरेडी पहिल्याच दिवशी. तर ते दिवसभर चार्ज केलेला असतो आणि मग त्याची सेटिंग केल्यानंतर लावावी लागते म्हणजे व्यवस्थित. कारण त्याचे वायर वगैरे सगळं काढून, कारण आपलं जे स्टॉलची जी गाडी आहे ती बाहेर असते बिल्डिंगच्या, त्यामुळे मग ते सगळं काढूनच आतमध्ये घेऊन जातो. मग ते आल्यानंतर ते सुद्धा व्यवस्थित मॅनेज करावं लागतं जिथं लावायचं तिथं. तर त्यांचं ते चाललं आहे. त्यानंतर पाण्याचे वगैरे जार वगैरे ठेवायचं. तर इकडे माझं सगळं चाललेलं आहे. जसं की टोटल तयारी केली जाते पूर्ण सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवण्यापासून ते. आता इथे बघा, मी हे पार्सलच्या ज्या माझ्या पिशव्या आहेत तर त्या मी काढून जेवढ्या लागतात तेवढ्याच मी डब्यामध्ये काढून वरती ठेवते. बाकी सगळं पिशवीमध्ये पॅक करून ठेवते. जास्त पसारा नाही होणार याची काळजी घेतो आम्ही. आणि कसं आहे, जे लागत नाही ते जास्त करून वरती असलं मग त्या हातासरशी तेच सारखं येत राहतं. त्यामुळे जे लागणार आहे तीच हातापुढे ठेवायचं असा प्रयत्न असतो. आणि त्यासाठी मग जेवढ्या लागतात अंदाजे तेवढेच मी वरती काढून ठेवले कॅरीबॅग वगैरे. त्यानंतर हे आहे मनी कलेक्टिंगचं आपलं. तर जे काही जमा होतं ते कलेक्शन त्याच्यामध्ये ठेवलं जातं. तर ते सुद्धा व्यवस्थित सगळं क्लिनिंग करून ठेवायचं. आणि हे जे पाणी वगैरे आहे हे सगळं फिल्टर पाणी आहे. पिण्यासाठी जे पाणी वापरतो ते फिल्टरचं जे पाणी आहे तेच आम्ही वापरतो, मिनरल वॉटर. आणि इकडे जे आहे ते सगळं बघा चाले बाकी सगळी तयारी काढायचं म्हणजे सामान वगैरे. आणि मी जस्ट बाकीचं सामान काढते, आतमधलं लावते म्हणजे डबे वगैरे चटणीचे म्हणा किंवा रगडा वगैरे. तोपर्यंत ह्यांचं चाललेलं हे देवपूजा म्हटलं त्यांना करून घ्या. त्यांनी अगरबत्ती वगैरे लावून घेतली, तिथलं आवरून घेतलं आणि माझ्या साईडचं सगळं पूर्ण स्टॉलवरती अगरबत्ती आणि मी पूजा वगैरे करून घेते बाप्पाच्या फोटोची वगैरे. तर त्यासाठी मग मी घेतली. आणि आज जरा लवकरच आलेलो त्यामुळे थोडा निवांतपणा होता, म्हणून निदान व्हिडिओ तरी शूट करता आला. नाही तर असं होत नाही शक्यतो. गेलं की लगेच कस्टमर असतात त्यामुळे मग पटापट सामान काढावं लागतं. शूट वगैरे करणं याची भानगडच नसते. एकाने देवपूजा आणि एकाने डायरेक्टली स्टॉल सुरू करावा लागतो. तर अशा प्रकारे बघा टोटली आम्ही आता स्टॉल अरेंज केलेला आहे. आणि हा अशा प्रकारे. तर या डब्यामध्ये इथे आहे रगडा. आज मी रगडा डब्यामधून आणला आहे कारण सांडतो वगैरे. शेव आहे, हा जो कांदा घरी मिक्स करून आणलेला कोथिंबीर कांदा तो. त्यानंतर ह्या 2 छोट्या डब्यांमध्ये चटणी आहेत. हे आहे तिखट पाणी आणि सॉरी हे आहे गोड पाणी. आणि तिखट पाणी जे आहे ते मी साईडला ठेवलं होतं खाली. तर ते आता घ्यायचं आहे कारण तो पूर्ण टोटल फुल अप झालेला होता डबा. त्यामुळे तो गाडीवरून आणला नाही कारण सांडतो. आणि आत्ता बघा टोटली सगळं झाल्यानंतर मग मी रेडी होते. पूजा वगैरे झाल्यानंतर क्लिनिंग वगैरे स्टॉल लावून झाल्यानंतर. तर ही आहे, मी हेअर कॅप वापरते. त्यानंतर आता आजारी पडल्यापासून मग मास्क वगैरे वापरते कारण व्हायरल इन्फेक्शन पण खूप सुरू आहे. तर हेअर कॅप व्यवस्थित मॅनेज केल्यानंतर मग पुढे आणखीन काय काय करते ते तुम्ही बघताच आहात. तर शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ. त्यानंतर मग हे ॲप्रॉन जे मी हे सगळं घरीच बनवलेलं आहे. म्हणजे मी नाही बनवलेलं, टेलरकडून मी स्टिच करून घेतले, पण हे घरातल्या साहित्यांमधूनच घेतले. तर अशा प्रकारे माझा पूर्ण गेटअप असतो. त्यानंतर मी एक प्लास्टिकचं जे ग्लोव्ज असतात हँड ग्लोव्ज ते सुद्धा यूज करते. आणि हात वगैरे पुसण्यासाठी नॅपकिन, हे स्वच्छ नॅपकिन सेपरेटली असतात. तर अशा प्रकारे आमचं टोटली जे स्टॉलचं सेटअप आहे ते असतं. त्यानंतर माझं हे सगळं गेटअप असा असतो. त्याचबरोबर आता आजारी पडून आत्ताच व्यवस्थित झाले त्यामुळे आता थंडी पण इकडे पडते त्यामुळे जर्किन वगैरे कंपल्सरी यूज करते. त्यानंतर कापडी शूज यूज करते मी. आणि टोटली माझीसुद्धा व्यवस्थित काळजी घेते. नाहीतर तुम्ही म्हणाल आत्ताच आजारातून आली आणि लगेच स्टॉल सुरू केला, तर असं काही नाही. टोटली पूर्ण काळजी घेऊन मगच आम्ही पुन्हा सुरुवात केली आहे. त्यानंतर सॅनिटायझर वगैरे जास्तीत जास्त वापर करतो. आणि जसं की ओडोमास पण लावून जाते मी. ओडोमासची क्रीम पूर्ण हाताला वगैरे जितका आपण ओपन पार्ट राहतो तर लावून घेते. आणि टोटली आज तर मी साडीच वेअर केलेली आहे. त्यानंतर जर्किन वगैरे म्हणजे टोटली तुम्ही बघताय माझा गेटअप की कुठेही असं मेसी दिसत नाही किंवा मग असं काही ओपन राहतच नाही किंवा मच्छर वगैरे चा संपर्क येण्यासाठी. तर अशा प्रकारे टोटली पूर्ण हायजीन मेंटेन करून त्यानंतर सगळी स्वतःची काळजी घेऊनच मग आम्ही अशा प्रकारे ही सुरुवात करतो स्टॉलची. आणि आता बघा गॅस पेटवलेला आहे आणि आता आमचा स्टॉल सुरू झाला आहे. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय.